मी भीमराव कराळे पाटील BKP 24 मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा। आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, काल कोर्टानं एक कुणबी मराठा दाखला रद्द ठरवलेला आहे। तर तो का दाखला रद्द ठरवला गेला, त्याच्यावरती काय कारण झालं, त्याला नेमकी काय कागदपत्र कमी पडली, तर ओबीसी समाज म्हणजे लक्ष्मण हाके आणि इतर लोक म्हणजे जे ससाने म्हणून ऍडव्होकेट आहेत, मंगेश ससाने असतील, लक्ष्मण हाके असतील, ही मंडळी कोर्टामध्ये गेलेली आहेत आणि ते ओबीसी करणारा त्यांनी विरोध केलेला आहे। मराठा समाजाला जे ओबीसी मधून कुणबी मराठा दाखले देण्याचं काम सध्या सुरू आहे, तर त्या मंडळींचं असं मत आहे की हे सगळे दाखले बोगस गेलेले आहेत, बोगस दाखले दिले गेले, पैसे देऊन दाखले दिले गेले असा त्यांचा आरोप आहे। आणि त्यामुळं काही जण हे जे कोर्टात गेले होते तिथं काल एक दाखला रद्द ठरवलेला आहे। तर तो कशाच्या आधारे ठरवला गेलेला आहे, तर आता पुढं मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा आंदोलनाची हाक दिलेली आहे पुन्हा। तर या सगळ्या गोष्टींची आज आपण चर्चा करणार आहोत। तर हा संपूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे आपल्या लक्षात येईल की नेमकं काय परिस्थिती सुरू आहे देशामध्ये, राज्यामध्ये। आणि आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, ही सर्वांना विनंती। आणि चला चर्चेला सुरुवात करूया। महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचं आंदोलन असो किंवा राजस्थान मधलं जाट समाजाचं आंदोलन असो किंवा गुजरात मधलं आंदोलन असो किंवा हरियाणातलं गुर्जर समाजाचं आंदोलन असो, हे आजपर्यंत देश पातळीवरती गाजलेले आंदोलन आहेत। म्हणजे आरक्षण हा एक सध्या देशामध्ये कळीचा मुद्दा आणि महत्वाचा मुद्दा ठरलेला आहे। शिक्षण विभागामध्ये, शिक्षण प्रणालीमध्ये जी सगळ्यात महागाई झालेली आहे, म्हणजे आपलं लेकरू जर अंगणवाडीला जरी टाकायचं असलं, म्हणजे इंग्रजीमध्ये त्याला आपण LKG UKG असं म्हणतो, जर त्याला सिनियर KG ज्युनियर KG मध्ये जरी टाकायचं म्हणलं तरी त्याला लाखो रुपयाचं डोनेशन द्यावं लागतं। 1-1 लाख रुपये, 2-2 लाख रुपये, 5-5 लाख रुपये त्या LKG UKG ला फी आहे आणि तिथूनच पैसे भरावा लागतात। तो इंजिनियर, डॉक्टर, वकील होईपर्यंत करोडो रुपये जातात आणि शिक्षणाला पैसा नाही, म्हणून अनेक मुलांचं शिक्षण बंद पडलेलं आहे, शिकता येत नाही। तुम्ही जर ऍडमिशन कुठे घ्यायचं म्हणलं तर लाख, 2 लाख, 3 लाख डोनेशन दिल्याशिवाय ऍडमिशन भेटत नाही। ही परिस्थिती आज देशाची निर्माण झालेली आहे, राज्याची निर्माण झालेली आहे। आणि यामुळं जनतेमध्ये प्रचंड उद्रेक, जो सुवर्ण समाज आहे वर ज्या समाजाला आरक्षण नाही त्या समाजामध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आणि त्यातूनच आरक्षणाचा मुद्दा समोर आला। जरी केंद्र सरकारनं 10% आरक्षण हे उर्वरित समाज जो राहिलेला आरक्षणातनं जो वंचित समाज आहे त्या सगळ्या समाजाला 10% जरी आरक्षणाची अट घातली, 10% जरी आरक्षण दिलं असलं तरी त्याला सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंजिंग झालेलं आहे। मात्र राज्यांमध्ये जी आंदोलनं पुन्हा सुरू झाली, जाट समाज असेल, गुर्जर समाज असेल, राजपूत समाज असेल आणि प्रमुखतः महाराष्ट्रातला मराठा समाज असेल, मराठा समाजाचं सुद्धा आंदोलन महाराष्ट्रामध्ये जोरदार अशी आंदोलनं झाली। जवळपास 70 आंदोलनं ही मोठी आंदोलनं झाली आणि छोटी छोटी आंदोलनं जवळपास 500च्या वरती आंदोलनं झाली। मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मराठा सेवा संघानं सुरुवात केली। जे त्यानंतर विनायक मेटे, हे जे विनायक मेटेंचा पक्ष होता, त्यांनी आंदोलनाची सुरुवात केली आणि तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये मराठा आंदोलन पेटलं गेलं। त्यानंतर त्या आंदोलनाची धार ही मनोज जरांगे पाटील यांच्या हातामध्ये गेली। 1 सप्टेंबर 2023 मध्ये अंतरवाली सराटी तालुका अंबड जिल्हा जालना या ठिकाणी मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून उपोषणाला बसले आणि तिथं त्यांच्यावरती लाठी हल्ला झाला। त्यानंतर खऱ्या अर्थानं मराठा आंदोलन हे महाराष्ट्रामध्ये गाजलं। मनोज जरांगे पाटील हे नेतृत्व पुढे आलं आणि त्यांनी अशी मागणी केली की आम्हाला कुणबी मराठा म्हणून दाखले मिळावे, आमच्या सगळ्या जुन्या दप्तरी नोंदी शोधल्या जाव्यात, म्हणजे ज्या नोंदी आहेत त्या शोधल्या जावात, तिथं आम्ही कुणबी मराठा म्हणून आमची नोंद आहे आणि त्यानंतर आम्हाला कुणबी मराठा असे दाखले मिळावं, असं मनोज जरांगे पाटील यांनी तिथं आंदोलन केलं। मात्र त्या आंदोलनावरती लाठीमार झाला, लाठी हल्ला झाला आणि तेव्हापासून ते आंदोलन देशभर असं चर्चेत आलं। त्यानंतर भरपूर लोक आंदोलनाला बसली, देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात, तसंच एकनाथ शिंदेच्या विरोधामध्ये रोष निर्माण झाला, प्रचंड असा रोष निर्माण झाला।
त्यानंतरचं आंदोलन म्हणजे पनवेलपर्यंत चलो मुंबईचं आंदोलन झालं. मुंबईमध्ये आल्यानंतर पनवेलमध्ये आल्यानंतर देवेंद्र फडणवीस असतील किंवा एकनाथ शिंदे असतील, एकनाथ शिंदे हे स्वतःच त्या स्टेजवरती गेले आणि त्या स्टेजवरती जाऊन कुणबी मराठा सगळ्या मराठ्यांना कुणबी मराठा दाखला मिळवून देण्याचं ग्वाही दिली आणि त्यांनी तिथं त्या आंदोलनकर्त्यांना एक जी.आर. दिला गॅजेटचा. आता तो जी.आर. दिला त्यानंतर ते आंदोलन संपलं. मात्र पुढे जाऊन तो जी.आर. सुद्धा कुठे चालला नाही, म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई गाठली आणि मुंबई जाम करून टाकली. मुंबई जाम झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस सरकारनं पुन्हा एक कोलनाडा काढला की बाबा ठीक आहे, आता आपण यांना आरक्षण ओबीसी मधून आरक्षण म्हणजे कुणबी नोंदी शोधण्याचं काम सुरू झालं. कुणबी नोंदी शोधल्या, जवळपास 50 लाख मराठा समाजाला कुणबी मराठा म्हणून दाखले मिळाले असं सरकारनं जाहीर केलेलं आहे. मात्र या सगळ्या गोष्टीला पुन्हा कोर्टामध्ये चॅलेंजिंग करण्यात आलेलं आहे. आता हे चॅलेंजिंग कोणाकडनं बघा, ओबीसी नेते लक्ष्मण हाके, मराठा नेते मनोज जरांगे पाटील असा यांचा वाद आपण अनेक वेळा पाहिलेला आहे. आता 2 सप्टेंबर 2025 सरकारनं जी.आर. काढलेला आहे की हैदराबाद गॅजेटच्या आधारावरती ज्याच्याकडे पुरावे आहेत त्यांना कुणबी मराठा म्हणून दाखला दिला जाईल असा एक जी.आर. काढलेला आहे. त्याचबरोबर ज्या नोंदी शोधल्या गेलेल्या आहेत त्या नोंदींमध्ये सुद्धा असं म्हटलेलं गेलेलं आहे की क असला तरी कुणबी, म असला तरी मराठा असं म्हणून बोगस दाखले घेतलेत असं लक्ष्मण हाके, मंगेश ससाने, जे ओबीसी नेते आहेत, बबनराव तायडे वगैरे या सगळ्यांचं मत आहे आणि त्यांनी या गोष्टीला प्रचंड विरोध केलेला आहे. आणि त्यानंतर ही सगळी कोर्ट लढाई पुन्हा सुरू झालेली आहे. बघा, 18 सप्टेंबर 2025 विनीत धोत्रे यांनी एक PIL दाखल केली आणि यामध्ये जी.आर. हा असंवैधानिक आहे असं म्हटलं गेलेलं आहे. आता कोर्टाचा निकाल PIL फेटाळली गेली त्या काळामध्ये, मग नंतर पुन्हा दुसरी एक याचिका दाखल केली. बघा, याचिकाकर्ते पीडित व्यक्ती नाही, फक्त ओबीसी आणि मागील प्रभाविक लोकांना आव्हान देऊ शकतो, कोर्टानं असं म्हटलं होतं. तर 7 ऑक्टोबर 2025 बॉम्बे हायकोर्टाने ओबीसी संघटना कुणबी सेना महाराष्ट्र माळी समाज यांनी एक याचिका दाखल केली होती. या याचिकेमध्ये बघा 2 सप्टेंबरचा जो जी.आर. आहे त्याला स्थगिती देण्यात आलेली आहे. परंतु कोर्टाचा निकाल तात्पुरती स्थगिती नाकारली. कोर्टानं राज्य सरकारला 4 आठवड्यामध्ये उत्तर द्यायला सांगितलं होतं. त्यामध्ये ओबीसी समाजाची अशी मागणी होती की आरक्षणात हिस्सा कमी होईल, मराठ्यांना ओबीसी मध्ये टाकलं तर ओबीसीचा कोटा सगळा संपून जाईल, अशी सुद्धा याचिका दाखल होती. त्याचबरोबर कुणबी आणि मराठा हे वेगळे नाहीत असं सुद्धा कोर्टामध्ये सांगण्यात आलं. मात्र सुप्रीम कोर्टाचा एक निकाल आहे 2021 साला, त्यामध्ये स्पष्ट असं म्हटलं गेलेलं आहे की कुणबी वेगळा आणि मराठा वेगळा असा तो निकाल आहे. त्याचा सुद्धा संदर्भ या निकालामध्ये देण्यात आलेला होता. तर त्यात कायदेशीर प्रक्रिया जी.आर. मध्ये पाळल्या नाहीत वगैरे वगैरे असं बरंचसं सांगितलं गेलं आहे. आता दुसरीकडे असं की हैदराबाद गॅजेट आणि औंध गॅजेट हे सुद्धा लागू करा असं मनोज जरांगे पाटील यांची जी मागणी होती ती सुद्धा मागणी आहे. सरकारनं मात्र ह्याच्यातल्या काही मागण्या मान्य केल्या, मात्र काही मागण्या ह्या पूर्ण करता येत नाहीत असं सुद्धा सरकारच्या लक्षात आलं आणि त्यानंतर हे सगळं पुन्हा सुरू आहे. आता बघा, याचिका ज्या आहेत कोर्टामध्ये दाखल केलेल्या आहेत त्यात मुंबई हायकोर्टामध्ये न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती संदेश पाटील यांच्या खंडपीठासमोर कुणबी दाखल्याविरोधातल्या 5 याचिका सध्या प्रलंबित आहेत. म्हणजे सुरुवातीला त्या याचिका दाखल करून घेण्यास नकार दिलेला होता, मात्र त्यानंतर त्या मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांच्या खंडपीठासमोर त्या गेलेल्या आहेत. आता कोर्टानं हे सगळं अवैध ठरवलेलं नाही सध्या तरी, म्हणजे स्थगिती उठवण्यास सुद्धा नकार दिलेला नाही. मात्र जे मराठा आंदोलन आहे या आंदोलनामध्ये ज्या लोकांना कुणबी मराठा म्हणून दाखला मिळालेला आहे त्या दाखल्यांना मात्र सध्या आता चॅलेंजिंग झालेलं आहे, हेही तितकंच खरं आहे. आता मराठा आंदोलनाची सुरुवात ही कधीपासून झाली? 12 वर्षापूर्वी बघा, 2014 म्हणजेच
कोपर्डी येथे एका मराठा मुलीवरती अत्याचार झाला आणि तिचा खून झाला आणि त्याचं रूपांतर मराठा क्रांती मोर्चामध्ये झालं. शांती, निशस्त्र रॅली आणि फाशीची मागणी, अॅट्रॉसिटी कायद्यात बदल करणे असे राज्यभर 58 मोर्चे मराठा समाजाचे निघले. त्या मोर्चात एकाही मोर्चात दंगल झाली नाही, जाळपोळ झाला नाही, दगडफेक झाली नाही, असं काहीही झालं नाही. त्यानंतर 2018 साली फडणवीस सरकारने कायदा केला, SEBC कायदा. मराठ्यांना 16% स्वतंत्र आरक्षण देण्याचं ठरलं. मात्र त्यामध्ये आता नारायण राणे समितीनं जो अहवाल तयार केलेला होता त्या समितीच्या आधारे 16% आरक्षण देण्यात आलं. मात्र त्याच्या विरोधामध्ये 2019 मध्ये मुंबई हायकोर्टामध्ये ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी एक याचिका दाखल केली होती आणि त्या 16% आरक्षणाच्या विरोधात. मात्र मुंबई हायकोर्टाने तो निकाल 2019 मध्ये 16%च्या ऐवजी 13%पर्यंत त्याला मान्यता दिली आणि मराठा समाजाला आरक्षण जाहीर केलं. आता कोर्टाने यावरती SEBC आरक्षण हे बघा, हे पुन्हा प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये गेलं आणि सुप्रीम कोर्टाने 2021 मध्ये SEBC कायदा असंवेदनशील आहे असं ठरवलं आणि 50% मर्यादा ओलांडते असं सांगितलं. त्यानंतर 2023 ते 24 मध्ये मनोज जरांगे पाटील हे आक्रमक झाले आणि त्यांनी आंतरवाली सराटीपासून आंदोलनाला सुरुवात केली. त्यानंतर त्यांची मागणी अशी राहिली की हैदराबाद गॅजेट, मुंबई गॅजेट, सातारा गॅजेट याच्या आधारे किंवा त्याच्यामध्ये कुणबी मराठा नोंद असलेल्यांचा उल्लेख किंवा नोंद असलेल्या लोकांची नावे शोधा. त्यानंतर मात्र शोध मोहीम झाली आणि 50 लाखापर्यंत नोंदी सापडल्या आणि त्यांना दाखले देण्यात आलेले आहेत. आता 2018 पासून बघा 16% आरक्षणाची नोंद रद्द झाली. त्यानंतरच्या कार्यकाळामध्ये बघा सरकारनं 10% EWW आरक्षण 19 पासून गरीब मराठ्यांना लागू केलेलं होतं. सारथी शिक्षण संस्थेला निधी मोठ्या प्रमाणात देण्यात आला. कुणबी मराठी दाखले हे 2025 पासून ज्यार नंतर 50 लाख अर्ज आलेले होते त्या सगळ्यांना देण्यात आलं. त्यानंतर कायदा समिती न्यायमूर्ती शिंदे यांची स्थापन करण्यात आलेली होती. आता हे 58 मोर्चे जे मराठा समाजाचे निघलेले होते या मोर्चांमध्ये कुठं दंगा वगैरे काहीही झालेलं नव्हतं. मात्र OBC समाज हा प्रचंड नाराज आहे सरकारवरती की बाबा एक तर आम्हाला 27% कोटा आहे, 27% जवळपास हजारो जाती आहेत, 3-4 हजार जाती 27% आरक्षणामध्ये आहेत आणि मराठा समाज हा महाराष्ट्रामध्ये मोठा संख्येनं आहे. आणि जर मराठा समाज जर हा एकत्र आला आरक्षणामध्ये जर आला तर मात्र आमचं आरक्षण कमी होईल अशी ही प्रमुख मागणी मराठा समाजाची आहे. आणि मात्र सरकारनं आता हे ओबीसीकरण करून सगळे मराठा समाजाची सगळे लोक ही जवळपास 50 लाख दाखले सापडलेले आहेत, नोंदी सापडलेल्या आहेत. त्याच्या आधारे त्यांना सगळ्यांना दाखले मिळालेले आहेत. आता ह्याच्यामध्ये लक्ष्मण हाके आणि मनोज जरांगे पाटील यांचं एकमेकावरती शीतयुद्ध हे कायमस्वरूपी सुरू असतं. जरांगे म्हणतात की लक्ष्मण हाके हे फडणवीसाचं पिल्लू आहे, ओबीसीचा ठेकेदार नाही. आणि लक्ष्मण हाके म्हणत असतात की जरांगे हे भुरटे आहेत, सरकारचा एजंट आहे, म्हणजे असं आहे तसं आहे असं नेहमी म्हणत असतात. तर आता हे उपोषण अति प्रत्युपोषण हे कायमस्वरूपी सुरू झालेलं आहे. आणि आता सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये राजकारण सुरू झालेलं आहे. जो एक दाखला सुप्रीम कोर्टाने रद्द ठरवलेला आहे तो दाखला त्यावरनं सुद्धा आता आंदोलन सुरू आहेत. म्हणजे 1980 ते 90 ला पहिली मागणी सुरू झाली होती संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून, मराठा सेवा संघाच्या माध्यमातून की शैक्षणिक सवलती आम्हाला मिळाव्या म्हणून मागणी सुरू झाली होती. त्या मोर्चाचं रूपांतर आज 2026 ला मोठ्या प्रमाणामध्ये झालं आणि मराठा समाजाचा नेता म्हणून मनोज जरांगे पाटील यांची ख्याती सध्या निर्माण झालेली आहे. आणि आता सरकारनं जे किंवा कोर्टानं जो एका जणाचा दाखला रद्द ठरवलेला आहे, अवैध ठरवलेला आहे, तो बोगस कागदपत्राच्या आधारे असं ठरवलेलं आहे असं काही मत आहे. तर यावरती सुद्धा चर्चा ही बऱ्याच प्रमाणामध्ये होईल हे आपल्याला तितकंच दिसतंय. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत मी बिमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे.